हे ऐकताच श्री दत्तात्रेय त्यांना असे म्हणाले की माझे एक कवच आहे, त्याला वज्रकवच असे म्हणतात, ते तू घ्यावेस असे म्हणताच बरे आहे असे म्हणून श्रीदलादन मुनींनी त्यांना होकार दिला. लगेचच मुनिवर्य श्री दत्तात्रेयांनी ऋषी, छंद, न्यास, ध्यान, फल व प्रयोजन यांचं स्वतःचे वज्रकवच त्यांना सांगितले. या श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र मंत्राचा किरातरूपी, महाभिलरूपी, महारुद्र ऋषी आहे. छंद अनुष्टुप आहे. श्री दत्तात्रेय देवता आहे. द्रा हे बीज आहे. आम ही शक्ती व क्रौ हे किलक आहे. ओमात्मने नमः म्हणजे आत्मतत्वाला नमस्कार असो. ओम मनसे नमः म्हणजे मनस्तत्वाला नमस्कार असो. ओम द्रिय श्रेण सौ. ओम क्ला क्लीम क्लुअ क्लैम क्लोअ क्लव. श्री दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे वज्रकवच म्हणावे. आता पुढील प्रमाणे दोन्ही हातांनी दोन्ही हातांचे न्यास करावेत. ओमद्रा असे म्हणून दोन अंगठ्यांना तर्जनीने म्हणजे पहिल्या बोटाने स्पर्श करून नमस्कार करावा. ओमद्रिय असे म्हणून दोन तर्जनींना अंगठ्याने स्पर्श करून नमस्कार करावा. ओमध्रुव असे म्हणून दोन्ही मधल्या बोटांना अंगठ्याने स्पर्श करून नमस्कार करावा. ओमद्रय असे म्हणून अनामिकांना म्हणजे तिसऱ्या बोटांना व ओमद्रव असे म्हणून दोन्ही करंगळ्यांना अंगठ्याने स्पर्शपूर्वक नमस्कार करावा. ओमद्र असे म्हणून दोन्ही तळहात एकमेकावर फिरवून स्पर्श करून नमस्कार करावा. आता पुढील प्रमाणे हृदय इत्यादी शरीराच्या भागांचे न्यास करावेत. ओमद्र हृदयाय नमः असे म्हणून हृदयाला उजवा हात लावून नमस्कार करावा. ओमद्रिय शिरसे स्वाहा डोक्याला हात लावून नमस्कार करावा. ओमध्रुव शिखाई वष्ट्र असे म्हणून शेंडीला हात लावून नमस्कार करावा. ओमद्रय कवचाय हुआ असे म्हणून दोन्ही हात शरीराकडे वळवून व फिरवून नमस्कार करावा. ओमद्रव नेत्रत्रयाय वष्ट्र असे म्हणून उजव्या हाताच्या तर्जनीने उजव्या डोळ्याला व अनामिकेने डाव्या डोळ्याला व मध्यमेने आज्ञाचक्राला स्पर्श करून नमस्कार करावा. ओमद्र हस्तय फट असे म्हणून उजव्या हाताने चुटक्या वाजवत डोक्याभोवती हात फिरवून डाव्या हातावर टाळी वाजवावी. ओम भूर्भुवः स्वरोम असे म्हणून 10 दिशांना अक्षता टाकून व नमस्कार करून दिग्बंधन करावे. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.